युती की बीएमसी जाण्याची भीती. राऊतांची ती एक्सवरील पोस्ट आणि बीएमसीचं चक्र पलटलं. उद्या 12 वाजता हॉटेल ब्ल्यू सी वरळी. कधी काळी सक्के भाऊ पक्के वैरी, पण शेवटी अपने तो अपने होते हे म्हणत ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेच. कुठलाही वाद अन भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असं वक्तव्य करत राज ठाकरे यांच्या तोंडून वरळी येथे युतीची घोषणा झाली. गेल्या काही दिवसात बऱ्याच वेळा राज उद्धव एकत्र येण्याचे नारेही जनतेने लावले आणि बऱ्याच ठिकाणी हे दोघे एकत्र व्यासपीठावर देखील आढळून आले. हिंदी भाषा सक्तीविरोधात उभं राहून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतानाही दिसले. पण युती आणि निवडणुका मात्र गणितावर चालतात. म्हणूनच युतीचा मुहूर्त काही लागत नव्हता आणि यामागे अनेक कारणं देखील होती. पण आज ठाकरे कुटुंब एकत्र व्यासपीठावर दिसलं आणि वरळीच्या हॉटेल ब्ल्यू सी मधून शिवसैनिक व मनसैनिकांचा जल्लोष बघायला मिळाला. पण ही समीकरणं जुळली कशी हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. खरं तर मुंबई महानगरपालिका निवडणुका म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेचा केंद्रबिंदू आहे. पण ही चर्चा सुरू कशी झाली तर समोर येतं संजय राऊतांनी ती एक्सवर केलेली पोस्ट. तारीख दिली 24/12/2025, वेळ 12 वाजता, हॉटेल ब्ल्यू सी वरळीची. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जवळपास 2 दशकानंतर एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली होती. कारण यापूर्वी देखील संयुक्त पत्रकार परिषद ठरली होती, पण ऐनवेळी दोघे एकत्र दिसले नाहीत. शेवटी राऊतांच्या एका एक्सवरील पोस्टने युतीची चाहूल लावली. हे गणित जुळलं कसं आणि एकत्र न येण्यामागचा अडथळा नेमका कुठे होता? राजकीय वर्तुळात चर्चा पहिल्यापासूनच होती की उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन बीएमसीची युतीची घोषणा करणार. पण प्रत्यक्षात तसं घडलंच नाही. कारण समोर आला तो म्हणजेच जागा वाटपाचा तिढा. आणि युती घोषणेतही जागा वाटपाबद्दल ठाकरे बंधूंच्या तोंडून शब्दही बाहेर पडला नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मागण्या मान्य केले का असा अंदाज काढला जातोय. पण इथे वाद किती जागावर नव्हता, तर कशा प्रकारच्या जागा यावर होता. क्वांटिटी नाही तर क्वालिटीवर युद्ध होताना दिसत होतं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर राज ठाकरे यांना जागांची संख्या नकोय, त्यांना हव्या होत्या जिंकण्यासारख्या जागा. म्हणूनच मनसेचा आग्रह होता की ज्या वॉर्ड्समध्ये मराठी मतदारांची संख्या जास्त आहे आणि जिथे विजयाची शक्यता जास्त आहे असे वॉर्ड्स मनसेला पाहिजे होते. कारण वास्तव असं आहे की मनसे सध्या सत्तेत नाही, आमदारांची संख्याही त्यांच्याकडे मर्यादित आहे आणि बीएमसी ही त्यांच्यासाठी रिवायवल किंवा पुनर्जन्माला येण्यासारखी संधी आहे. पण उद्धव ठाकरेही त्या जागा सोडायला पहिले तयार होत नव्हते. इथेच सगळ्यात मोठा संघर्ष निर्माण होत होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं म्हणणं होतं की ज्या मराठी बहुल वॉर्ड्सवर आमचं वर्षानुवर्षे वर्चस्व आहे त्या आम्ही कशासाठी सोडायच्या. आणि खरंच या जागा निवडणुकासाठी महत्त्वाच्या नाहीत, तर शिवसेनेच्या इतिहासात ओळख आणि संघटनात्मक ताकदीचं प्रतीक आहेत. मग कोणते वादग्रस्त वार्ड्स जिथे सगळी लढाई अडकली होती ती म्हणजे मुंबईतील पारंपरिक मराठी प्रभाव असलेले भाग, जसे की दादर, शिवडी, जोगेश्वरी, भांडूप, लालबाग आणि गिरगाव. सगळे भाग म्हणजेच शिवसेनेचे जुने बालेकिल्ले. पण मनसेचं म्हणणं होतं की या भागांपैकी किमान 50% जागा मनसेला हव्यात, अशी मनसेच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. आणि नेमकं हीच मागणी उद्धव ठाकरे यांना मान्य नव्हती. 50%चा फॉर्म्युला का अडत होता हे तर आपण बघतच आलोय. पण सुटला तर नेमका कसा काय सुटला हे काही आजही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं नाही. या प्रश्नावर राज ठाकरे स्पष्ट बोलले की आकडा सांगणार नाही. तसं पाहायला गेलं तर राज ठाकरे यांच्या 50%चा आग्रह हा राजकीयदृष्ट्या समजण्यासारखा होता. यामागचं कारण म्हणजे मनसेला स्वतःचा प्रभाव दाखवायचा आहे. फक्त 5-10 जागांवर लढून ज्युनियर पार्टनर व्हायचं नाही, तर मराठी मतदारांमध्ये पुन्हा एकदा नवनिर्माण सेनेचं विश्वास निर्माण करायचा आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा फॉर्म्युला धोकादायकही ठरू शकतो, असं काही विश्लेषणकर्त्यांचं म्हणणं आहे. या जागा सोडल्या तर शिवसेनेचा पारंपरिक आधार कमकुवत होऊ शकतो आणि पक्षातील नेते नाराज होण्याची शक्यताही तितकीच दिसत होती. आणि मग याचा प्रभाव म्हणून बीएमसी हातातून जाण्याचे धोके वाढू शकत होता.
आणि म्हणूनच उद्धव सेनेसाठी खूप विलक्षणात्मक निर्णय होता की युती करायची की नाही. पण तरी संजय राऊत म्हणतात कधी ना कधी ही युती होणारच होती. हे महाराष्ट्राला माहीत होतं आणि युतीमुळे माझा गेलेला आवाज पुन्हा परत आलाय. खरं तर या युतीचे शिल्पकारच स्वतः संजय राऊत आहेत. पण विश्लेषण असंही बघायला मिळतंय की BMC उद्धव ठाकरे यांच्यासाठी शेवटचा सत्ता किल्ला आहे. BMC ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी केवळ एक निवडणूक नाही तर शिवसेनेच्या अस्तित्वाची श्वासवाहिनी आहे. कारण राज्यात सत्ता नाही, केंद्रात हवा तसा दबदबा नाही, पण BMC एकमात्र आहे आणि ती BMC जर गेली तर उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला मोठा धक्का बसू शकतो. भाजपाचं पारडं दिवसेंदिवस जड होतच जाते. त्यात शिंदे सेनाही टव करायला मागे पुढे पाहत नाही आणि मग अशात एकटे लढल्यास उद्धव सेना आणि मनसेला मोठा फटका बसू शकत होता. उबाठाला भाजपासमोर अडचण येऊ शकत होती. याच उलट एकत्र लढल्यास मराठी मतांचे विभाजन टाळता येईल आणि मत फुटणार नाहीत. भाजपाविरोधात मजबूत आघाडी फक्त आजच नाही तर भविष्यातही उभे राहू शकेल आणि हेच राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या युतीच्या वेळी सांगितलं. ही युती फक्त आतासाठी नाही तर भविष्यासाठी असेल. ही एक ऐतिहासिक महानगरपालिका होईल असा दावा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. कारण तब्बल 2 दशकांनी ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे. आम्ही सोबत आहोत हे सांगण्याच्या उद्देशाने युतीच्या घोषणेआधी दोघेही बंधू बाळासाहेब यांच्या स्मृतिस्थळाला एकत्र भेट देऊन परिषदेला निघाले होते. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र चळवळीचाही संदर्भ दिला. ते म्हणाले, जो मंगल कलश तेव्हा 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने आणला, तसं आजचा मंगल कलश महाराष्ट्रात मुंबईसह भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीतील मनसुब्यांकडून मुंबईचे लचके तोडण्याचे प्रयत्न होत आहे. म्हणून आता जर चुकाल तर संपाल, तुटू नका, फुटू नका अशा शब्दात मराठी माणसांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान केलं. पण मंडळी, या सगळ्यात तिसरा पैलू म्हणजे काँग्रेस आणि महाविकास आघाडी. याचा काय परिणाम होऊ शकतो? राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका, हिंदुत्वाचा धारदार अजेंडा आणि उत्तर भारतीयांबाबतची त्यांची वक्तव्ये किती धारदार असतात हे आपण बघितलंच आहे. या सगळ्यांमुळे काँग्रेसची अस्वस्थता दिसून येते आणि त्यामुळेच काँग्रेस वन मॅन शो दाखवतो की काय, म्हणजे काँग्रेस BMC निवडणूक स्वतंत्र लढवणार की काय याची शक्यताही तितकीच वाढली आहे. आणि यामुळे शेवटी महाविकास आघाडीचं ऐक्य धोक्यात येतं की काय हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. ही युती उभी तर दिसते, पण कोणाच्या पायावर हा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा. ही युती जितकी बाहेरून मजबूत वाटते तितकीच आतून गुंतागुंतीची देखील आहे. कारण जागा वाटपाचे पेच अजूनही काही समोर आलेले नाही. आणि ही युती यशस्वी व्हायची असेल तर माझा किल्ला ऐवजी आपली सत्ता असा विचार ठाकरे बंधूंना करावा लागेल. अन्यथा ही युती कागदावरच राहील. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? BMCवर अखेर कोणाचा झेंडा फडकणार? नक्की कमेंटमध्ये कळवा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.